नमस्कार मित्रांनो. MJ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक नवीन आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या 2 सीरीजमध्ये आपण लहान मुलांचे आजार आणि ब्लड प्रेशर यावर चर्चा केली होती. या सीरीजमध्ये आपण चर्चा करणार आहोत पोटाच्या विकारांवर. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज खास आमंत्रण आपण दिलेलं आहे. सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजेच पोटाचे डॉक्टर, डॉक्टर योगेश भुरट सर. तर योगेश सरांसोबत चर्चा करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती. जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर कृपा करून लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर नक्की कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा एपिसोड डॉक्टर योगेश भुरट सरांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. योगेश सर नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा MJ न्यूजमध्ये. आजचा आपला तिसरा एपिसोड. तर आज आपण बोलणार आहोत जो बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो की कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याध. तर माझा पहिला प्रश्न, कॉन्स्टिपेशनची व्याख्या डेफिनेशन नेमकं काय आहे? कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे. आता पोट साफ न होण्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. म्हणजे काही काही लोकांना पोट साफच होत नाही किंवा खूप मेहनत करून किंवा खूप जोर देऊन हार्ड मोशनला होते तेव्हा ते कॉन्स्टिपेशन म्हणतात. काही काही म्हणजे कालच आमच्या ओपीडीत आले होते की मला पोट साफच होत नाही. जेव्हा डिटेल हिस्ट्री घेतली तेव्हा त्यांना कळलं की ते 7-8 वेळा मोशनला जातात आहे. अच्छा. पण मी म्हटलं मग तो पोट तर साफ होतंय मग कॉन्स्टिपेशन? ते म्हणे मला अशी फिलिंगच येत नाही की माझं पोट रिकामं झालं. सो हे सब्जेक्टिव्ह असतं. पोट साफ होणे ही एक फिलिंग जोपर्यंत येत नाही, पेशंटची तक्रार ही नेहमी असते की माझं पोट साफ नाही होत आहे आणि मला बद्धकोष्ठता आहे. प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर की तुमच्या स्टूलचं टाइप काय आहे आणि फ्रिक्वेन्सी काय आहे, ह्याप्रमाणे कॉन्स्टिपेशन हे ठरवलं जातं. सायन्स प्रमाणे व्याख्या घेतली तर कॉन्स्टिपेशन इज लेस दॅन वन मोशन इन 2 डेज. अच्छा. तर त्याचं कॉन्स्टिपेशन आहे. वेस्टर्न ह्याच्यात ती डेफिनेशन वेगळी आहे. लेस दॅन 3 मोशन्स इन अ वीक आहे त्यांच्या. अच्छा. कारण त्यांच्या आहारामध्ये फायबर्स किंवा ह्याचं प्रमाण कमी असतं. तसं भारतीय आहार हा फायबर्समध्ये रिच असल्यामुळे जनरली आपल्या इथे आपण गृहीत धरतो की रोज ज्याचं पोट साफ होत नाही आहे किंवा ज्याला फार जोर करून हार्ड स्टूल्स होतात ते अशांना आपण कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता आहे असं गृहीत धरतो. मग त्याची कारणं कुठली असू शकतात? त्याला महत्वाची कारणं आहेत की तुमच्या आहारामधलं पाणी कमी असणे, आहारामध्ये फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थांचं प्रमाण कमी असणे, तुमच्या हालचाली कमी असणे म्हणजे तुमची स्वतःची हालचाल कमी आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, व्यायाम काही नाही आहे, स्थूलता आहे, ओबेसिटी आहे आणि त्यामुळे तुमच्या आतड्यांची हालचाल कमी झालेली आहे. इतर काही आजार असणे जसे की थायरॉइड, बीपी ह्या गोष्टींमुळे मोठ्या आतड्याची हालचाल मंदावते आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. दुसरं इतर काही आजार ज्याच्यामुळे आतड्यांची जुनी काही ऑपरेशन झालेली आहे, ज्यामुळे ते आतडे फिक्स झालेले आहेत. त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. मस्क्युलर वीकनेस म्हणजे पचन हे फार स्पेशलाइज्ड प्रक्रिया आहे. त्याच्यात खूप सारे ऑर्गन्स एकत्र येऊन खूप सारे मसल्स एकदम रिदमिकली काम करून मग पचन होतं आणि मग मोशन्स तयार होतात आणि मग तुम्हाला मोशन पास होते. या कुठल्याही गोष्टीमध्ये जर हे तुमचे मसल्स वीक झाले असतील किंवा त्याच्यातले काही घटक आहेत जे तुम्हाला गरजेचे आहेत, ते जर डेफिशियन्सी असेल, तर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. मग अशा वेळी पेशंटने घरगुती उपचार काय करावेत? डॉक्टरांकडे जायच्या आधी काय काय केलं पाहिजे? काय असतं मी म्हटलं तसं की कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणे ही एक फिलिंग असते. तर त्या फिलिंगला कधी-कधी मोशन होऊन पण पेशंटला बरं नाही वाटलं तर आपल्या इथे एक चलन आहे, की पेशंट आपल्या आपल्या ह्यानीच काही लॅक्झेटिव्हज जसे की चूर्ण आहे, जसे की गोळ्या आहेत, ते चालू करून टाकतात. आणि थोड्या दिवसांनी काय होतं, की ते त्याच्या आहारी जातात. ते घेतल्यानंतर त्यांचं पोट साफच होत नाही.
म्हणून आम्ही सजेस्ट करतो, की घरगुती उपाय म्हणजे पहिले तुम्ही बेसिक पासून सुरू करा. तुमच्या आहारामधलं पाण्याचं प्रमाण वाढवा. सेकंड, तुमच्या आहारामध्ये सॅलड किंवा फायबर्सचं प्रमाण वाढवा. रोज सॅलड खा. रोज एक वेळ ठरवा, त्या वेळेला फ्रुट्स खा. तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या वाढवा. तुमचे जे जंक फूड्स खाण्याचं प्रमाण आहे, जसं की नॉन-व्हेज आहे किंवा ब्रेडचे पदार्थ आहे, अ, मे मैदा आहे, पिझ्झा आहे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कमी करा. त्या इझिली डायजेस्टेबल आहे. त्याचा रेसिड्यू काही राहत नाही. त्याचाच काही चोथा राहत नाही. त्यामुळे ते पचनासाठी चांगले नाहीयेत. तुमची शारीरिक हालचाल वाढवा. ज्याच्याने तुमचं साधी व्यायाम जसं की डीप ब्रीथिंग एक्सरसाइज तुम्ही केले, कपालभाती किंवा प्राणायाम केलं, तरी तुमची पोटाची हालचाल वाढते हं, हं. आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशनला इफेक्ट पडतो. तुमच्या काही गोष्टी आहेत, जसे की काही औषधं आहेत, की ज्याच्याने तुमच्या डॉक्टरांना सांगा किंवा मला कॉन्स्टिपेशन होतंय, ह्याच्यात काही औषधं आहेत का, ज्याच्याने आतड्यांची हालचाल कमी होईल? अशी औषधं घेऊ नका किंवा त्याच्या बदली सबस्टिट्यूट घ्या आणि तुमचं शुगर, तुमची बीपी, इतर काही थायरॉइड वगैरे असेल, तुम्हाला दमा असेल, ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवा. की घरगुती ह्या गोष्टी केल्या, की तुम्हाला बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. एकदम हे करूनही फरक नसेल, तर घरगुती काही गोष्टी आहेत, जसं की तुम्ही काळे मनुके घेऊ शकता. अच्छा. कोमट पाणी पिऊ शकता. कोणी-कोणी दुधामध्ये थोडंसं तूप घालून घेतं, त्याच्याने पण फरक पडतो. सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही 1 चमचा मध वगैरे घेऊ शकता. मध हे नॅचरल लॅक्झेटिव्ह आहे. उपाशीपोटी घेतलं तर त्याच्याने इफेक्ट पडतो आणि तुम्ही लाँग टर्म पण घेतलं, जसं की कोमट पाणी, हे फार साधा उपाय आहे. बरोबर. तुम्हाला तुमच्या माइंडला ट्रेन करायचंय, की भले हे सगळं करून मला कॉन्स्टिपेशननी रिलीफ नाही मिळत आहे. सकाळी उठा, कोमट पाणी प्या आणि टॉयलेटला जाऊन बसा. पहिले कदाचित 1-2 दिवस होणार नाही. पण हे आपण म्हणतो टॉयलेट ट्रेनिंग, माइंड ट्रेनिंग आहे. हो, हो. दुसऱ्या दिवसात, तिसऱ्या दिवशीपासून जसं तुम्ही कोमट पाणी प्याल, तुम्हाला एक ट्रिगर भेटेल, की नाही मला मोशन आली आणि तुम्ही जाऊन मोशन पास कराल. बऱ्याच वेळेस मोर दॅन 50% पेशंटना घरगुती उपायांनी कॉन्स्टिपेशनमध्ये रिलीफ भेटतो. फक्त सवय अशी लावा, की जी तुमच्या शरीराला हानिकारक नाहीये. म्हणजे उगीचच चूरण किंवा वटी किंवा काही गोळ्या आहेत, ज्या हं, हं. रेग्युलरली घेतल्या जातात आणि नंतर दिवसेंदिवस त्याचा डोस वाढत जातो, असं नको व्हायला. तुम्ही मगाशी उल्लेख केला ट्रिगरचा. बऱ्याच लोकांना तो ट्रिगर बसतो स्मोकिंगनी किंवा काही तंबाखू खाऊन मग त्यांना जायला लागते. मग त्यांना संडास होते. त्याला कसं काय करावं टॅकल? ॲक्चुअली असं आहे, की हे माइंड ट्रेनिंग आहे. सायंटिफिकली स्मोकिंगचा आणि मोशनचा किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर मोशन होण्याचा काही संबंध नाही. मी म्हटलं ना, यू हॅव टू ट्रेन युअर माइंड. तुम्ही तो ट्रिगर बदलायचा हं, पहिले, हं. की बाबा स्मोकिंगने होतंय, तर तसं आहे काही तुम्ही त्याच्या आहारी जाल. तुम्ही सोडूच शकणार नाही कारण तुमचा मेंदू तुम्हाला सांगतंय, की नाही तुम्ही स्मोकिंग सोडली तर तुमचं पोटच साफ होणार नाही. तर तुम्हाला ते स्मोकिंगचं ट्रिगर कशावर तरी दुसऱ्या ह्याच्यावरती बाबा पाणी प्या, मध प्या किंवा थोडंसं जिऱ्याचं पाणी प्या. अशा गोष्टींनी करा. कुठली गोष्ट सोडणार आहे किंवा ते रिप्लेस करणार आहे, इनिशियली 2-3 दिवस त्रास होणार आहे. नंतर तो ट्रिगर रिप्लेस होतो, की पाणी पिल्यानंतर होतो. सायंटिफिकली स्मोकिंगचा किंवा टोबॅकोचा काही इफेक्ट असतो. निकोटीन इज नॉट म्हणजे अच्छा. नॉट स्टिम्युलंट. त्याच्याने बरोबर. पोट साफ होण्याचा काही संबंध नाही. हा मेंटल डिपेंडन्सी आहे आणि तो तुम्हाला ओव्हरकम करायचा आहे. अजून एक प्रकार असतो, की बऱ्याच लोकांना ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, त्यांना मुळव्याध, पायल्सचा त्रास सुरू होऊन जातो. त्यामागचं काय कारण स्पेसिफिक काय? मूळव्याध हे कॉन्स्टिपेशन वाल्यांमध्येच दिसतं. कॉन्स्टिपेशन म्हणजे तुम्हाला संडासला जोर करायला लागतो किंवा संडासला जास्ती वेळा जायला लागतं किंवा हार्ड स्टूल्स होतात. अशा वेळेस तो जो प्रेशर आहे, तो इनडायरेक्टली तुमच्या संडासच्या जागेवर जातो. आपल्या तिथे ॲनल कुशन्स असतात. म्हणजे तिथे काही रक्तवाहिन्या असतात, की ज्या तुमच्या शौचाच्या जागेला रक्तपुरवठा करतात. सतत प्रेशर आल्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या वाटे ब्लीडिंग होतं. जशी संडास त्याला घासते, तेव्हा ब्लीडिंग होतं. त्याला आपण आपल्या भाषेत मूळव्याधी म्हणतो. म्हणजे मूळव्याध ज्याला आहे, त्याला अंडरलाईंग कॉन्स्टिपेशन पेशी हे असतंच. बरोबर. बऱ्याच वेळेस पेशंटला कळत नाही. पण जेव्हा आपण डिटेल हिस्ट्री घेतो, की पोट साफ होतं, हो होतं. मग किती वेळ बसता? अरे मला अर्धा तास लागतो. मला पाऊण तास लागतो. तर देअर इज अंडरलाईंग कॉन्स्टिपेशन. आत्ता ह्या गोष्टी जास्ती होण्याचं कारण हेही आहे, की बराच वेळेस पेशंट आपल्याबरोबर मोबाईल घेऊन टॉयलेटला घेऊन राहतो. जातो. बरोबर. आणि मग ते आपलं माइंड डायव्हर्टेड असतं. आपण कसं आहे, की आपल्याला प्रेशर आलं, आपण वॉशरूमला गेलो, आपल्याला मोशन झालं. धिस ॲक्ट शुड बी अराउंड 5 ते 10 मिनिटात हे व्हायला पाहिजे.
अर्धा अर्धा पाऊण तास बसताय, तेवढा वेळ तुमच्या संडासच्या जागेवर त्याचं प्रेशर राहतं हं, आणि हं, मग त्या रक्तवाहिन्या फुगायला सुरुवात होतात. अच्छा. त्यामुळे कॉन्स्टिपेशन ज्याला आहे, ते जसं वाढतं, त्याला पुढे जाऊन मूळव्याध हे 100% होणारच आहे. मग अशा पेशंटनी आता मूळव्याध समजा एकाला सुरुवात झालेली आहे, तर ते असतं रिव्हर्सिबल का मग ते त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स त्याचे आणखीन वाढतात? कसं काय? मूळव्याधीचं कसं आहे, मूळव्याधीचे ग्रेड असतात. ग्रेड 1, 2, 3 एंड 4. ग्रेड 1 आणि 2 हे जे आहे औषधाने रिव्हर्सिबल होतात. औषधं, लाईफस्टाईल, डाएट या गोष्टींनी रिव्हर्स होतात. ग्रेड 3 पासून पुढे त्याला सर्जरीची गरज पडते. जरा सांगतील आम्हाला ग्रेडबद्दल? ग्रेड कसे असतात? ग्रेड 1 म्हणजे जस्ट सुरुवात असते. जेव्हा ते डॉक्टर चेक करतो, तेव्हा त्याला आत जिथे मूळ व्याध, ज्याची मूळ असतात, ते जस्ट हाताला लागतं. कधी ब्लीडिंग होतं, कधी नाही होत. अच्छा. ब्लीडिंग टेम्पररी असतं आणि ते निघून जातं. 2 नंबरची ग्रेड असते, ती संडासच्या बाहेर शेवटच्या टोकापर्यंत येते, पण बाहेर येत नाही. त्याला अच्छा. ग्रेड 2 ची मूळव्याध म्हणतात. ग्रेड 3 म्हणजे पेशंट बऱ्याच वेळेस आपल्याकडे येतो, की पेशंटला कोम आहे. म्हणजे मूळव्याध ही संडासच्या जागेच्या बाहेर बाहेर येते आलेली. आणि ती संडास झाल्यावर परत आत जाते. अच्छा. नॉर्मली बाहेर दिसत नाही, संडासच्या वेळेसच बाहेर येते. आणि ग्रेड 4 मूळव्याध अशी असते, की जी परमनंटली बाहेरच राहते. ओके. संडास झाल्यावरती पण ती कोंब म्हणून बाहेर फील होत राहते. ही ग्रेड 4 ची मूळव्याध असते. जसं जसं ग्रेड वाढते, तसं तसं ब्लिडिंगची तीव्रताही वाढते. हं, हं, हं. आणि मग ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये काही कॉम्प्लिकेशन असतात, की मूळव्याध मध्ये कधी-कधी क्लॉटिंग होतं, ज्याला आम्ही थ्रॉम्बोज्ड पाईल्स म्हणतो किंवा त्याच्यात इन्फेक्शन होतं. त्याला प्रोलॅप्स्ड इन्फेक्टेड हेमोरॉइड्स म्हणतो. बऱ्याच लोकांना जर रक्तपातळची औषधं चालू असतील, तर ते ब्लीडिंग कधी-कधी थांबत नाही. एवढं ब्लीडिंग होतं. अच्छा. मग त्याला आता उपचार जी म्हणताय, की ग्रेड 3, ग्रेड 4ला सर्जिकलच उपचार आहेत त्याला, म्हणजे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. ग्रेड 3 च्या मूळव्याधी औषधांनी बऱ्या होत नाहीत. त्या हं. तुम्ही औषधांनी कंट्रोल करू शकता टेम्पररीली. ओके. ग्रेड 3, ग्रेड 4 ला तुम्हाला ऑपरेशनच करायला लागतं. कारण त्या एवढ्या साईजमध्ये झालेल्या आहेत, की त्या औषधांनी कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. तर ग्रेड 3, ग्रेड 4 ला ऑपरेशन हे लागतंच लागतं. ग्रेट. तर एक थोडं समराईज करूया आपण, की ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे आणि पुढं पायल्सचा त्रास होऊ नये, त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये एकदा काय-काय 2-4 वाक्यात सांगा, काय परत मॉडिफिकेशन्स केले पाहिजेत? कॉन्स्टिपेशनसाठी महत्त्वाचं म्हणजे आहार. आहारामध्ये तुमच्या पाणी भरपूर पाहिजे, फ्लुइड्स. पाणी बरोबर इतर फ्लुइड्स नारळ पाणी, ज्यूस आहे या गोष्टी पाहिजे. फायबर्स जास्ती पाहिजे. फायबर्स म्हणजे सॅलड्स, फ्रुट्स आणि लीफी व्हेजिटेबल्स. हालचाल भरपूर व्हायला पाहिजे तुमची. व्यायाम म्हणजे तुम्ही डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस पासून रनिंग, जॉगिंग या गोष्टी करायला पाहिजे. थर्ड, तुम्ही खाल्ल्यावरती ती पचवायची क्षमता पाहिजे. जे पचणार नाहीये ते तुम्हाला कॉन्स्टिपेशन देणार आहे. फोर्थ, तुम्ही जे काही मेडिसिन घेताय किंवा तुमचे जे काही आजार आहेत, जसे की बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, ह्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. त्याच्याबरोबर काही गोष्टी जसे काही औषधं असतील, की ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतंय, तर हे डॉक्टरांना सांगून चेंज करायला पाहिजे. आणि बाकी जे काही आजार असतील, जसं की तुम्हाला म्हणजे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस असतील, की जसं बसणं आहे, तुमचा आहार प्रोफेशनच बसण्याचं आहे, हं, हं. सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही एक रिमाइंडर लावायला पाहिजे, की बाबा 1 तासभर बसणं झालं, की एकदा एक उठून चक्कर मारून यायला पाहिजे. रेग्युलरली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये वीकेंडला म्हणा किंवा कशाला तरी एक्सरसाइज एक्स्ट्रा पाहिजे. ह्या गोष्टी बेसिक केल्या, आहार व्यवस्थित ठेवला आणि आहार हे रेग्युलरली घेतलं तर हे कंट्रोलमध्ये राहील. ग्रेट. सर खूप छान दिलीत माहिती आज तुम्ही आम्हाला परत. कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याध लोकांनी काय करावं आणि काय करू नये. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण आम्हाला कळवा. हा एपिसोड आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन सीरीज आणि एका नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, जगा आणि जगू द्या आणि पाहत रहा आरोग्याचा राजमार्ग. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.